ताराचंद्र खांडेकर लेखन संकलन पुस्तक वैश्विक जीवनमूल्यांचा संघर्षनामा. ही जरी वैश्विक दलित संदर्भात सांगणारी पुस्तिका नसली तरी भारतीय दलित संदर्भात सांगणारी इतिहास पुस्तिका आहे. यावर मी माझी समीक्षा आहे. वरिष्ठ दलित साहित्यिक भाष्यकार ताराचंद्र खांडेकर लेखन संकलन संदर्भित 4 पुस्तकांचे विमोचन काही दिवसापूर्वी पार पडले. आंबेडकरनिष्ठ वाङ्मय विमर्श ह्या लेखन संकलन पुस्तकावर माझी समीक्षा यापूर्वी आलेली आहे. वैश्विक जीवनमूल्यांचा संघर्षनामा ह्या ताराचंद्र खांडेकर लेखन दुसऱ्या संकलित पुस्तकावर माझी समीक्षा मी करतो आहे. आणि ही समीक्षा करताना माझ्यासमोर काही प्रश्न होते. माझ्या देश विदेश भ्रमणामध्ये काही विदेशी मान्यवरांशी माझ्या संपर्काला आमची बोलणी झालेली आहे, वैचारिक चर्चा झालेली आहे. सदर पुस्तकाचे जे संदर्भ जे टायटल आहे, शीर्षक आहे, ते वैश्विक संदर्भ असल्याने मी या पुस्तकामध्ये वैश्विक संदर्भ शोधत होतो. सदर पुस्तकामध्ये प्रकरण 16, 25 आणि 21, 16, 15 आणि 31 मध्ये वैश्विकच्या ओझरचा उल्लेख आलेला आहे. जगातील दलित वर्ग हा संदर्भ उहापोह सदर लेखन संकल्प पुस्तकामध्ये मला दिसून आलेला नाही. सदर पुस्तके संकल्प पुस्तक असल्यामुळे कदाचित तो संदर्भ राहून गेला असावा. जर तात्या खांडेकर यांनी संदर्भ लेखन केले असते तर तो जगातील दलित वर्गाचा संदर्भ आला असता, पृष्ठवर्गाचा संदर्भ आला असता असे समजायला हरकत नाही. मी जगातील दलित वर्ग या अपृश्य वर्ग संदर्भ व्यापकता इथे नसल्याने मला या जगातील काही दलित वर्ग संदर्भात संदर्भ देणे गरजेचे वाटते. भारत देशातील दलित अपृश्य वर्ग हा जो संदर्भ आहे हा वर्णव्यवस्था बाहेरील अवर्ण पंचम हा संदर्भ विषयावर पुन्हा सांगण्याची गरज नाही. जपान या देशामध्ये बुराकमिन हे पारंपरिक जातीव्यवस्थेचे अपृश्य आहेत. कोरिया देशामध्ये बॅकग्योंग हा पारंपरिक कनिष्ठ वर्गातील समूह आहे. तिबेट या देशामध्ये रागिप्पा हा सामाजिकदृष्ट्या वगळलेला समूह आहे. यमन या देशामध्ये अल अग्राम हा सामाजिक भेदभावाला सामोरा जात आहे. युरोप या देशामध्ये रुमानी आणि कागोट हा समूह ऐतिहासिक काळापासून बहिष्कृत आहे. अमेरिका देशामध्ये वर्णद्वेष वनस्पती दिसून येतो आपल्याला आणि दास प्रथा आधी ते सामाजिक प्रथा आहे संघर्ष करत आहेत. पोलीस अत्याचार हा भेदभाव स्वरूपात जिवंत आहे. मार्टिन लुथर किंग ज्युनियर याच्या नेतृत्वाखाली नागरी हक्क आंदोलन सिव्हिल राईट्स मुवमेंट झालेली आहेत आणि कायदेशीर समानता प्राप्त झालेली आहे. परंतु ब्लॅक लाईव्ज मॅटर BLM ह्यासारखी सामाजिक न्यायाचे आंदोलने 1990 पासून अमेरिकेत सुरू आहेत. जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येनंतर काळ्या लोकांनी अमेरिका गोऱ्या पोलीस विरोधातील आंदोलनाला एक वेग दिलेला होता. त्याच्या जगभरात गेलेली आहे. दक्षिण आफ्रिका देशातील अपार्टाइड इतिहासात आणि अनेक सभ्यात अजूनही चालू आहेत. मोहनदास गांधी यांनाही दक्षिण आफ्रिकेमध्ये
वर्णद्वेषता आस्वाद मिळालेला आहे. अशी बरेच उदाहरण आपल्याला देता येतील. बाबासाहेब आंबेडकर हे जातीची व्याख्या करताना जात हा बंद वर्ग आहे असं म्हणतात. बाबासाहेब म्हणतात जात हा बंद वर्ग आहे. कास्ट इज ए क्लोज क्लास. हा सामायिक संदर्भ समजून घेणे आम्हाला गरजेचे आहे. आदिवासी जमाती आंदोलन संदर्भातील उलगुलान या लेखाने ताराचंद खांडेकर यांनी सुरुवात केली. 19व्या शतकात अखेरीस बिरसा मुंडा जे झारखंड नेता होते ह्याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश जमीनदारी शोषणाविरुद्ध जल जंगल जमीन हक्काचे एक आंदोलन झालेलं आहे. उलगुलान जो आंदोलन आहे याचा अर्थ आहे महान उठाव, महाविद्रोह, उथलपुथल, क्रांती, मोठा गडावर याचे अर्थ आहे. उलगुलानचा शब्द अर्थ आहेत. बिरसा मुंडांचा समज इतिहास शब्द मर्यादा शक्य नाही, परंतु अजूनही काही आदिवासी नायक आहेत याच्या संदर्भात थोडासा ओझरता घेणे आवश्यक आहे. तंटा भील हा मध्य प्रदेशातील, कोमाराम भीम हैदराबाद मुक्ती संग्रामाशी संबंधित आहे. राणी गायदिन्यू मणिपूरची आहे. तिलक पांजी यांनी ब्रिटिशांमध्ये पहिलं आंदोलन उभारलं होतं. सिद्धू आणि कर्णी मुर्मू हे संतारूढच्या संदर्भात येतात. त्यांच्या अल्लोलू सीतारामराजू हे आंध्र प्रदेशातील आहेत. बाबूराव शर्मा हे गोंड समाजातील महाराष्ट्रातील आहेत. अशा त्या काळामध्ये हा ब्रिटिश काळामध्ये हा संदर्भ दिसून येतो. 15 नोव्हेंबरला हा दिवस बिरसा मुंडा म्हणून साजरे केले जाते आणि जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या शालेय जीवनामध्ये तंडाबिल, त्याला रॉबिन हुडही म्हटलं जातं, यांच्या वेशभूषा करणारा व्यक्तीच्या मागे फिरतो. मिरवणूक वस्ती निघायची, आम्ही त्या मागे फिरत असतो. ती एक जुनी आठवण अचानक आठवून गेली. हलबा आदिवासी हा विवाद सुरूच आहे. त्याच्यामुळे कुलवासमी संदर्भात जास्त विवेचन करणे योग्य नाही. इंग्रज काळात अस्पृश्य आदिवासी 2 समूह हिंदू धर्मी नव्हती. सन 1919 मध्ये कालावधीत 2 अनुसूचित निर्माण झालेत. अहिंदू अनुसूचित अहिंदू होते, त्यामुळे शेड्यूल निर्माण झाले. एक टाईपची शेड्यूल त्याला शेड्यूल टाईप म्हटलं जातो. एक कास्ट शेड्यूल, त्याला काही शेड्यूल कास्ट म्हणतात. आता हे 1919 पासून सुरुवात झाली. 1931 जनगणनेमध्ये हा संदर्भ आलेला आहे. म्हणजे ते हिंदू नाहीत, हा एक संदर्भ दिसत आहे. इसवी 10व्या शतकात महायान वैद्यान तंत्रज्ञान संप्रदायाने, हे बौद्ध संप्रदाय होते, शैवपंथ, वैष्णवपंथ, शाक्तपंथ याला जन्माला घातले. आदि शंकराचार्य जो शंकराचा माणूस होता, त्यांनी स्वतःला आदि शंकराचार्य घोषित करून महायान बौद्ध विहारावर अधिपत्य स्थापन केलं आणि 4 पीठ स्थापना केली. आणि ते वेद जे आहे 4 वेद त्या 4 पीठामध्ये निर्माण झालेले आहेत. इसवी 11व्या शतकामध्ये वैदिक धर्म, त्यानंतर ब्राह्मण धर्म असं त्याचं रूपांतर होऊन गेलं. ह्याच कालखंडामध्ये बुद्ध धर्माच्या सुरुवात झाली. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत हे समस्त ग्रंथ कागदावर अंकित आहेत. ते ग्रंथ शिलालेख, ताम्रपट या ताडपत्रावर अंकित नाहीत, जसं बौद्ध वाङ्मय आहे. कागदाचा शोध हा 10व्या शतकामध्ये चीन देशात लागला. हा पुरावा आपला सक्षम आहे. ब्राह्मण हा वर्ग अल्पसंख्या होता आणि तो हिंदू नव्हता. पुढे तो हिंदू झाला आहे. मुघल साम्राज्यात हिंदू ही संकल्पना अस्तित्वात आली. याच्यापूर्वी हिंदू नव्हती. हे मुघल साम्राज्यात हिंदू संकल्पना उदयास आली. सिंधू घाटी सभ्यता जी आहे नगरी सभ्यता होती. ग्रामीण सभ्यता प्रमाण आपला सिंधू घाटी सभ्यता दिसलेली नाही आहे. आणि जो देव ही संकल्पना या अंधश्रद्धा ही जे आहे हे ब्राह्मणी ग्रंथ यांनी मानसिक गुलामी दाखवण्याचा पुरावा आहे. विदेशातील पहिला मानव होमो इरेक्टस श्रेणीतील 20-22 लाख वर्षापूर्वी आफ्रिका या देशाला संदर्भात दिसून येतो. तसेच होमोसिपियन्स श्रेणीतील 3 लाख माणूस, आधुनिक माणूस हा 3 लाख वर्षापूर्वी आपल्याला दिसून येतो.
भारतामध्ये 5 लाख वर्षापूर्वीचा पहिला मानवाचा शोध भूवैज्ञानिक अरुण सोनकी यांनी मध्य प्रदेशातील हथनोरा नॅबॉटर इथे लावला. आणि नर्मदा नदीमध्ये तो मिळाल्यामुळे पैसा मिळाल्यामुळे त्याला नर्मदा मॅन हे नाव नाव दिलं गेलं. आणि सर्वमान्य खोबळी होमा इरेक्टस डर्माटिस हे त्या श्रेणीला त्या खोबळीला मध्ये त्या श्रेणीमध्ये त्याला गणना केली गेली. भारतामध्ये सिंधुघाटी सभ्यता कालखंड जो आहे तो ईसापूर्व 300 ते 1900 आणि पूर्व सिंधुघाटी सभ्यता हा कालखंड ईसापूर्व 700 300 आहे. बुद्धा जन्म ईसापूर्व 624 म्हणजे जो कार्बन डेटिंगमुळे नवीन शोध आहे, कार्बन डेटिंगमुळे झालेला आहे. म्हणजे बुद्धा जन्म 563च्या 70 वर्षाआधी 624ला लागलेला आहे. कार्बन डेटिंग सिद्ध झालेला आहे. आदिशंकराचा जन्म 850ला आणि ते आधी प्रचंड बुद्ध होते. त्यांनी माया बुद्ध विहार अधिपत्य केलं. त्या ब्राह्मणी ब्रंदेमध्ये वरच्या आपण बरोबर आपण ऐकलंय. त्याच्या पुनरुत्तर देण्याची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबो श्रीलंका येथे गेले असताना 6 जून 1950 त्यांचं एक भाषण आहे. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मला मान्य नाही. हे मत मला मान्य नाही. हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर 3 वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मामध्ये आणि ब्राह्मण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मात झाले हे बाबासाहेब म्हणतात. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे आहे जो 1966ला लागलेला आहे. पी.बी. चीफ जस्टिस पी.बी. गजेंद्रकर तत्कालीन चीफ जस्टिस पी.बी. गजेंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली 5 पीठ होते, न्यायाधीश पीठ होतं. त्यामुळे के.एन. वांचूर, एम. हिदायतुल्ला, रामास्वामी, सत्यानंद राजू यांनी सांगितलं की हिंदू धर्म नाही, हा जजमेंट झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे हिंदुझम इज इम्पॉसिबल टू डिफाईन. हिंदुझम इम्पॉसिबल टू डिफाईन. खूप मोठं जजमेंट आहे. आपण त्याला लिमिटेड बोलू. Hinduism historically has had an inclusive nature, and it may be broadly be described as a way of life and nothing else. हे जजमेंट आहे की हिंदू धर्म नसल्याने त्यांनी वे ऑफ लाईफ म्हटलं आहे. आणि तुम्हाला साहित्य बघायचं असेल तर AIR 1966 SC 1127 तसेच 1966 SCR व्हॉल्यूम 3 242 पेज 242 हे आपल्याला सायटेशन बघता येतील. हिंदू धर्म हा वे ऑफ लाईफ मानल्या गेल्यास वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता संदर्भात काय बोलावे आणि काय बोलायला पाहिजे न बोललेलं बरं, याची काय समीक्षा करणार आहे. अर्थात तात्या खांडेकर यांनी संदर्भातील संदर्भ आणि प्रमेय बदलावे की नाही, त्या पुस्तकातील संदर्भ बदलावे या प्रमेय या संदर्भ बदलावे की नाही हा त्यांचा बुद्धीचा प्रश्न आहे. तात्या खांडेकर पुस्तक प्रकरण 16 मध्ये लिहितात, बुद्ध हेच एकमेव असे अलौकिक आहे की ज्यांच्या शिकवणीच्या पगडा स्थान, काल आणि सीमा याच्या मर्यादा उल्लंघन समस्त चराचरांच्या विकासासाठी प्रेरणा ठरला आहे. खांडेकर प्रकरण 24 मध्ये म्हणतात, आंबेडकर स्वीकारणे म्हणजे दलितत्व स्वीकारणे नव्हे. दलितत्व नष्ट करण्यासाठी जी सम्यक क्रांती आवश्यक आहे त्या क्रांतीची प्रेरणा आहे आणि दलित या सनेचे अस्तित्व आहे. त्यानंतर प्रवास मानवमुक्तीच्या कल्याणकारी जीवन जाणीवांच्या स्वीकृतीचा असेल आणि बौद्ध ही त्याची अच्युत कोटीची उन्नत आहे, हे खांडेकरांनी म्हटलेलं आहे. प्रकरण 24 मध्ये खांडेकर म्हणतात, संशोधक, लेखक, विचारवंत त्याला प्राप्त झालेल्या साधनांचा विवेकनिष्ठ तार्किक कसोटीवर विचार करणार नसाल तर त्याला आंबेडकरवादाचे मूलगामी कल्याणकारी स्वरूप करू शकणार नाही. कारण बाबासाहेबांच्या संबंधीचे जे साहित्य, चिकित्सा ग्रंथ, चरित्रवादी ग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत ते सगळेच आंबेडकरी संशोधन मुलांनी संस्कारित आहेत हे मान्य धोक्यात येईल, हे खांडेकर म्हणता येते.
खांडेकरांच्या उपरोक्त विचाराशी मी काही प्रमाणात सहमत आहे. प्रश्न असा आहे, संशोधन मूल्य सदर संशोधन मूल्य अधिकारी आम्ही कुणाला समजावे? सदर संशोधन मूल्य अधिकारी आम्ही कुणाला समजावे? बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणात दलित हा शब्द फार क्वचित वापरलेला आहे. बाबासाहेबांच्या पाक्षिकाचे नाव मुक्तनायक, बहिष्कृत भारत आणि मुक्तनायक बहिष्कृत भारतानंतर जनताकडे जातात आणि मग प्रबुद्ध भारत आम्हाला संदेश देतात. दलित दलितत्व आम्हाला बाबासाहेब सांगत नाहीत. दलित पंथर विचाराला ब्लॅक पंथर प्रभावाची छाप आहे. दलित साहित्य नकार, विद्रोह, निषेध याबाहेर कधी पडलेच नाही. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिकवाद, प्रेम, मैत्री, बंधुता इत्यादी प्रज्ञा काय आहेत? 14 ऑक्टोबर 56ला दमयवादींच्या सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक परिप्रेक्ष्य यामध्ये सहभागी नसलेल्यांचा आजचे संदर्भ भाव काय आहेत? आम्ही बाबासाहेब आंबेडकर लिखाण कालानुसापेक्ष रचनाबद्ध केले आहे काय? सदर उन्नवेतून बाबासाहेब समजणे उमगणे किती विचारवंत संशोधकांना जमलेले आहे. प्राध्यापक रावसाहेब कर्बे हे तर बाबासाहेब आंबेडकरांना गांधी विचाराची फोडणी देताना दिसून येतात. प्राध्यापक विश्वमनो हे तर दलित साहित्यातून आंबेडकरवादी नाही, ई वादाकडे जाताना दिसतात. सैनिक अधिकारी इथे खोपाळे हा प्राणी तर संविधान साहित्य नावाचं साहित्य निर्माण करतो, शोध लावतो. संविधान हे कायद्याचे पुस्तक, लिगल बुक नसून एक कायद्याचे दस्तावेज, लिगल डॉक्युमेंट आहे. संविधान हे साहित्य नाही. संविधानाला साहित्य स्वरूप दिल्यामुळे दिल्लीच्या जंतर इथे संविधान जाळला गेले हा इतिहास आहे. प्राध्यापक दीपक खोबळे नावाचा प्राणी जागतिक आंबेडकर साहित्य नावाने व्यापार सुरू करतो. आणि खोबरागडे नावाच्या प्राण्याचे एकटे जागतिक आंबेडकर लिखाण आहे काय? या कालानुरूप बाबासाहेबांचे लिखाण त्यांनी संशोधन केले आहे काय? आमचा असा आंबेडकरी मित्र, माझा जिवलग मित्र प्राध्यापक आगलावे हा तर पुरस्काराकरता डॉक्टर गिरीश गांधी यांच्या सभोवताल फिरत होता. कुणी साहित्यिक सरस्वती पुरस्कार घेण्यास धन्यता मानतो, तर कुणी वादीन साहित्यिक म्हणून त्यांना गौरव मानतो. आणि अशा वादीन साहित्यिक पुरुषाला बुद्धवादी मनाई ससो मंडळी पुरस्काराने सन्मानित करतात. अशी दलितत्व मानसिकता बाबासाहेब अभिप्रेत होती का हा प्रश्न आहे. आमच्या राजकीय धर्ममित्र आमदार, काँग्रेसी आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी तर रिपब्लिकन पक्षाची पूर्णपणे वाट लावलेली आहे. रिपब्लिकन गड उद्ध्वस्त केला आहे. नितीन राऊत त्याच्या मागे फिरणारे रिपब्लिकन्स काही कमी नाहीत. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर भुजनदार नावाने रस्त्यावर हातात जीवनाचे पात्र घेऊन भिकारवाडा संस्कृतीला जन्म दिलेला आहे. भुजनदार पवित्र काव्य आहे. कुरुनुबर हायस्कूल मैदानात फूट ठेवून उभारून भोजनाची संपूर्ण व्यवस्था उभी करायला हवी होती. बाबासाहेबांना अशी भिकार संस्कृती अभिभूत आहे काय हा प्रश्न आहे. धम्मदीक्षा क्रांतीतून या शोषित वर्गाने 50-60 वर्ष या अल्प काळामध्ये शिक्षक वर्गासमक्ष प्रगती केल्याचा संशोधन अहवाल आहे. मग आम्ही कोणती योग्य संस्कृतीला मान्य करायला पाहिजे हा एक आमचा प्रश्न आहे. कारण तात्या खांडेकरांनी संस्कृती हा संदर्भाचा उहापोह केलेला आहे. भारतातील तमाम साहित्य जननी ही बौद्ध संस्कृती साहित्य आहे. मागील माझ्या समीक्षेत बुद्ध साहित्य दिलेले आहेत. पुनर्विचार देण्याची गरज नाही. भारतातील तमाम लिपी भाषा ही जननी ही धम्मलिपी आहे. पाली भाषा सुद्धा ही लिपी धम्मलिपी होती आणि यापासून भारतातला तमाम लिपीचा जन्म झाला आहे, भाषेचा जन्म झालेला आहे. गांधार कला, मथुरकला याचा आविष्कार, नाटक संगीत याचा आविष्कार सुद्धा बुद्ध प्रभाव कालखंडात झालेला आहे. कालानुप्रमाणे धंदा, तमाशा, जलसे, गोंधळ, मंडई हा कलाविष्कार जन्माला आला. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे बंडखोर विद्रोही नव्हते, हे लक्षात घ्या. बाबासाहेब बंडखोर विद्रोही नव्हते.
बंड आणि विद्रोह या शब्दाचा अर्थ, इंग्रजी अर्थ अपरायझिंग, इन्सर्शन, रिबिलियन, रिवोल्ट असा आहे. बाबासाहेब यांना तर संघर्ष आणि स्ट्रगल, कठीण प्रयास म्हणजे कन्फ्लिक्ट हे शब्द अभिभूत होते. म्हणून बाबासाहेब संघर्षाला महासत्याग्रह, काळा म्हणजे सत्याग्रह हे बाबासाहेब नावाने बंड शब्द येत नाही. नाशिकचा सत्याग्रह या महाड सत्याग्रह आपल्याला दिसून येतो. बाबासाहेब महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन्स आहेरे नाहेरे हा विवाद, तसेच आजचे झालेले रिपब्लिक विघटन यावर न बोललेले बरे. पण वेदना आहे मात्र आंबेडकर वलय असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन महासंघ ते वंचित आघाडी हा या प्रवासाचा आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही सर्वप्रथम समाजात परिचित केलं होतं. प्रकाश आंबेडकरांना सर्वप्रथम आम्ही परिचित केलं होतं, इंट्रोड्यूस केलं होतं. ती आमची चूक होती हे आम्ही मान्य करतो. समता दलाचे विमर्शक चिमनकर, मोरे सर्व्हिसचे मोरे आणि मी स्वतः आमच्या प्रकाश आंबेडकर समोर झालेल्या चर्चेमध्ये मी प्रकाश आंबेडकर यांना बोललेले शब्द प्रकाश आंबेडकर आयुष्यात कधी विसरणार नाहीत. बहुजन समाज पक्षाचे कांशीराम आणि मूल निवासी संदर्भात काय लिखाण या पुस्तकात आहे. कांशीराम यांनी शून्यातून ईश्वर निर्माण केलेले आहे, परंतु आम्हाला मिळालेली धरोहर आम्ही उद्ध्वस्त केली त्याचे काय. मूल निवासी मित्रवादींनी शून्यातून सशस्त्र संघटना उभे केले, आर्थिक समृद्धता आणली, परंतु आम्हाला मिळालेली समता दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही रसात राळ गेली त्याचे काय. कोणती त्रिपुरा संस्कृती आम्हाला जिवंत दिसत आहे. आम्ही हा विवाद आहेत, ह्या विवादातून बाहेर पडून एकसंघ समूहातील राहिलो आहे काय. आम्ही त्या दिशेने वाटचाल करणार की नाही हा एक प्रश्न आहे. दलित सत्यात धर्मदंड सारखा धर्मदंड शब्द पुस्तकात येतो. तर धर्मदंड सारख्या शब्दाला मानणारा दलित सत्य असेल, परंतु बुद्ध साहित्य नैतिकवादाची शिक्षा देतो. त्यामुळे बुद्ध साहित्यामध्ये असे शब्दप्रयोग उचित नाहीत. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी ती स्वातंत्र्य मुदती संदर्भात 16 जून 1936ला मुंबईतील दामोदर हॉल येथे कामाठीपर विषयांना मार्गदर्शन करताना शिलपणाचे संदर्भ दिलेले आहेत. अन्यथा बुद्धधर्मात दारे तुम्हाला खुली नाहीत हे म्हटलेले आहे. आज आमचे काही पुरुष सर्वबद्दल बोलत नाही. काही पुरुष आहे असो या स्त्री असो, ह्या शॉर्टकट मार्गाने फायदा घेण्यासाठी पॉश विषा हा मार्ग स्वीकारतात त्याचे काय. नाशिकचे अशोक खरात प्रकरण ताजे आहे. ज्या काँग्रेसनी बाबासाहेबाला ब्रिटिश हस्तक देशद्रोही हिंदू धर्मदृष्ट्या म्हटलेले ही विषय दिली होती. त्यास काँग्रेस पक्षाला शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना सत्य देशभक्त हे म्हणावे लागलेले आहे. हा इतिहास आहे. आंबेडकर अपूर्ण म्हणणाऱ्या विचारवंतांनी संपूर्ण आंबेडकर वाचला आहे का हा प्रश्न आहे. आणि वाचल्यास तो समजला आहे का हा प्रश्न मी त्यांच्यासमोर आणि आपल्यासमोर होतो. आपली रजा घेतो. नमुदाय. जय भीम, जय भीम, जय भीम.